स्फोटामध्ये दिल्लीतील स्फोट हा पाकिस्ताननं घडवला असं पटवर्धन यांनी म्हटलेलं आहे। निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी हा आरोप केलाय। असीम मुनीरला ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारताचा बदला घ्यायचा आहे असं पटवर्धन यांनी म्हटलंय। असीम मुनीरला आपल्याशी बदला घ्यायचा आहे, कारण ते सेनाध्यक्ष म्हणजे जनरल असताना आर्मीचे पाकिस्तान आर्मीचे त्यांनी आपल्यावर हल्ला केलेला होता आणि पहलगामचा हल्ला त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला आणि त्याच्यानंतर आपण जो हल्ला केला ते सिंदूर जेव्हा आपण चालवलं होतं ऑपरेशन सिंदूर त्यावेळेला पाकिस्तानने जो काही मार खाल्ला होता तो त्यांच्याच हाताखाली खाल्लेला होता। त्यातही त्यांना बदला घ्यायचा आहे। पाकिस्तानी तसेही फार खुनशी असतात म्हणून त्यांनी हा बदला घेतलेला आहे। जे सध्या तिथे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत 3 डॉक्टर्स, एक गुजरातचा, एक हरियाणाचा आणि एक दिल्लीचा, आणि हे तिन्ही डॉक्टर चीनमध्ये जाऊन तिथे त्यांनी MBBS ची डिग्री घेतलेली आहे असं कळत आहे। आता एक प्रश्न उभा राहतो की हे जर चीनमध्ये जाऊन MBBS ची डिग्री घेतली त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन स्वतःची प्रॅक्टिस का सुरू करू नये, त्यांनी इकडे का यावं, आणि ते 3 वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये। तर हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे जो भारताला डॉमिनेट करू इच्छितो, पूर्ण लढाईने करू इच्छित नाही। त्यामुळे ब्लीड द इंडिया विथ 1000 कट्स याचं एक मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे। दिल्ली कार स्फोटाबाबत अमित शहांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे। दिल्ली स्फोटातील दोषींना सोडणार नाही असं अमित शहांनी म्हटलंय। दोषींना कडक शिक्षा देणार, दोषी जिथे असतील तिथून शोधून काढणार असं अमित शहांनी म्हटलेलं आहे। लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्ही तपास यंत्रणांनी तपासलेले आहेत आणि स्फोटातील गाडीसह उमर मोहम्मद लाल किल्ल्याच्या जवळ पार्किंगमध्ये होता। 3:19 उमर पार्किंगमध्ये गेलेला होता। 6:48 उमर पार्किंगमधून बाहेर आला। सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर ही माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे।